मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला सुद्धा ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये आज दुपारी समुद्रामध्ये मोठी भरती येणार. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काल दुपारीही समुद्राला भरती आली होती. भिवंडीमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू. शहरातील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं. भिवंडीतील 3 बत्ती भाजी मार्केट परिसरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं. शहरातील कमला हॉटेल परिसरातही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. वसई विरार महापालिका मुख्यालयाचा परिसर पाण्याखाली. बोडीन्स परिसरातही पाणी भरलं. मुसळधार पावसाचा वसई विरारला फटका. जनजीवन विस्कळीत. कल्याणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मलंगड चक्कीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी. वाहन चालक पर्यायी मार्गाचा वापर करत असून काही ठिकाणी वाहतूक संथ गतीनं सुरू. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. मध्यरात्री 2:15 वाजता झाड कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. शहरातील आंबेडकर रोड पाण्याखाली. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली असून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज. मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. महापौर रितू तावडेंनी उघडे मॅनहोल पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं. कॉटन ग्रीन परिसरातील पाहणी दौऱ्यावरची घटना. मुंबई पालिकेचे 1,500हून अधिक अधिकारी कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात. पालिकेमध्ये 1,523 कर्मचाऱ्यांच्या विरोधात 537 विभागीय चौकशी प्रलंबित. निलंबित कर्मचाऱ्यांना नियमानुसार मूळ पगाराच्या 50% निर्वाह भत्ता. राज्यामध्ये सुद्धा धोधो पाऊस कोसळतोय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे अंबरनाथ बदलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. राज्य महामार्गाला नदीचं स्वरूप. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक मंदावली असून पुढील 3 तास जोरदार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये 233 मिलीमीटर पावसाची नोंद. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग. कोयना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. साताऱ्याला मुसळधार पावसाचा तडाखा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील झाड गेटसह रस्त्यावर कोसळलं. झाड पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद. झाड हटवण्याचं काम सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू. येलो अलर्ट असल्यामुळे किनारपट्टीमधल्या गावांना सतर्कतेचा इशारा. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीला, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे तरेळे कोल्हापूर महामार्गाला तडे. माती खचल्यानं महामार्गाला तडे. याच वर्षी या महामार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. पहिल्याच पावसामध्ये रस्त्याचं निकृष्ट काम समोर. पुण्याच्या भीमाशंकरमध्ये शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे मुसळधार पावसामध्ये भाविकांची गर्दी. भीमाशंकरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसाचा आनंद लुटण्यासाठी आणि भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. नाशिक शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार. शहरातील अनेक भागामध्ये पावसाचं पाणी साचलं. इन्कम टॅक्स ऑफिस आणि म्हाडासारखे कार्यालय असलेल्या गडकरी चौकामध्ये देखील पाणी तुंबलं. भंडारा जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू. भात लागवडीच्या कामांना वेग. धरणातील जलसाठाही वाढत असून नदी नाल्यांपासून सावध राहण्याचं नागरिकांना आवाहन. यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस. पावसामुळे पेरण्यांना वेग, तर अनेक ठिकाणी नाले तुंबून नाले सफाईचं अपयश सुद्धा समोर. नवी मुंबईतल्या पावणे MIDC परिसरामधला रस्ता हा पाण्याखाली गेला आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी स्वार हा पडलेला आहे. मदत करा ना प्लीज. नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या पावणे या परिसरात आहे आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पावणे रस्त्यावरती सध्या पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
आपण दृश्यामध्ये जी बाईक पाहतोय ती बाईक देखील या ठिकाणी आता स्लिप झाली होती. वाहन चालक आहे हा देखील पडला होता आणि आता आपण दृश्यामध्ये पाहतोय की रिक्षा देखील अडकलेली आहे आणि दृश्यामध्ये जो खांब पाहतोय या खांबच्या इथे सध्या आपण पाहतोय की एक मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये ही बाईक अडकली होती आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या रस्त्याला त्रास सुरू झालेला आहे आणि दृश्यामध्ये आपण पाहतोय की ती फॉर्च्युनर गाडी या गाड्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सगळ्या गाड्या युटर्न मारत आहे. आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल. ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा. राम मंदिर दान घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा म्हणणार. हिंदूंना उपस्थित राहण्याचं आवाहन. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं. महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आल्यानंतर खबरदारी. महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार. महापौर कार्यालयामध्ये बळजबरीनं घुसखोरी करून गोपनीय कागदपत्रांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप. पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचे थेट पोलिसांना पत्र. घुसखोरीचा आरोप हा बालिशपणा. रितू तावडेंच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. म्युनिसिपल सेक्रेटरी जिथे बसतात त्या कार्यालयामध्ये गेलेली, त्यांना माझ्या पत्राची उकल दिली. पेडणेकरांचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेचा कारभार चोरा चिलट्यांच्या हाती गेलाय. खात्यापित्या नगरपित्यांनी चिमुकल्याचा आणि वृद्धाचा बळी घेतला. आयुक्त भिडेंची बदली करण्याची हिंमत अधिकार मिंधनकडे आहे काय? सामनामधून निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा आणखीन एक धक्का. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेश करता शुभांगी पाटलांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड. उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही म्हणून नेते सत्ताधाऱ्यांकडे जायला लागले. आम्हालाही जड अंतःकरणानं भूमिका घ्याव्या लागल्यात. फुटीर खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडल्यावर तुम्ही काही बाता माराल. सुनील प्रभू यांचं प्रत्युत्तर. आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्याकडे यावं. रामदास आठवलेंचं विधान. तर राज ठाकरे भूमिका बदलणारे नेते. आठवलेंची टीका. आता आणखीनही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं घाट बंद. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. मध्य प्रदेशमधल्या बालाघाटच्या भगतपूर आणि भानपूर गावात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं. बालाघाटमध्ये 37 ठिकाणी रस्ते बंद केल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा थैमान. मुसळधार पावसानं रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यामध्ये काही तासामध्ये 500 मिलीमीटर पाऊस. रुग्णालयांना उपचार चाचण्यांचं दरपत्रक जाहीर करणं बंधनकारक. उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड होणार. महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक विधानसभेत सादर. सोलापुरातील प्रलंबित विकास कामांसाठी मुंबईमध्ये बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकास कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अधिकारी बैठकीला उपस्थित. विविध कामांसाठी विकास निधी मंजूर. लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी चेतन चौधरीच्या मित्रांची चौकशी सुरू आहे. त्याच्या एका वर्गमित्राची कसून चौकशी सुरू. तर नातेवाईकांसह महत्वाच्या साक्षीदारांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले. लोहगड